सर्वपक्षीय आमदारांचं फोटो सेशन सुरू झालेलं आहे। फोटो सेशनसाठी सर्व मंत्री आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी हे फोटो सेशन मुख्यमंत्र्यांनी अचानक रद्द केलं होतं, त्यामुळे विरोधकांनी नाराजी पण व्यक्त केली होती। मात्र आता हे फोटो सेशन होतंय, त्यासाठी सर्वजण इथे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वच पक्षाचे आमदार या फोटो सेशनसाठी इथे उपस्थित आहेत। तर या ठिकाणी अनेक नेते एरवीपेक्षा जरा वेगळ्या कॉस्ट्यूममध्ये आपल्याला दिसत आहेत। अजित पवार ब्लेझर घालून आहेत, तर गिरीश महाजनही सुटाबुटात या ठिकाणी फोटो सेशनसाठी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री मात्र आपल्या नेहमीच्या पांढऱ्या वेशात आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आपल्या नेहमीच्या वेशात आहेत। झी 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। जयंत पाटील यांनी ही गंभीर घटना आहे, ज्येष्ठतेचा काही प्रोटोकॉल आहे की नाही असं यापूर्वी म्हटलं होतं, कारण काही वेळापूर्वी फोटो सेशन रद्द करण्यात आलं होतं। तुम्ही आले नाही, मुख्यमंत्री आले नाही, सभागृहात कोणाचं राज्य आहे असं नाना पटोले यांनी सुद्धा यावेळी म्हटलं होतं। तर जयंत पाटील यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे असंही ते म्हणाले होते। अखेर आता हे फोटो सेशन सुरू होतंय, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, सगळेजण फोटोसाठी इथे उपस्थित आहेत। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर। अनेक आमदार या ठिकाणी एरवीपेक्षा जरा वेगळ्या कॉस्ट्यूममध्ये आपल्याला दिसत आहेत। सर्वच पक्षांचे आमदार फोटो सेशनसाठी इथे उपस्थित आहेत। चंद्रकांत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, फोटोसाठी आणखी काही वेळ लागणार आहे, कारण सर्वजण अजून इथे पोहोचायचे आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत। तर विधानसभा अध्यक्षांची वाट पाहिली जाते, ते आल्यानंतर लगेचच फोटो काढले जातील। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही या ठिकाणी आले, त्यामुळे आता लगेचच फोटो सेशन सुरू होईल। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, अखेर हे फोटो सेशन सुरू होत आहे। नक्कीच काही वेळापूर्वी पाहिलेलं होतं का फोटो सेशनला सर्व आमदार आणि मंत्री जमले होते, परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री काही नेते मंडळी नसल्यामुळे फोटो सेशन कॅन्सल झालं होतं। त्याच्यावरती विरोधकांनी नाराजगी व्यक्त केली होती, परंतु 12ची वेळ दिली होती नंतर फोटो सेशनसाठी, आणि आता फोटो सेशन सुरू झालेलं आहे। तुम्ही लाईव्ह फ्रेम मध्ये बघू शकता का फोटो सेशन सुरू झालेलं आहे। दोन्ही DCM, CM, अध्यक्ष, सर्वच मंत्री इथे बसलेले आहेत आणि फोटो सेशन सुरू झालं। सर्व आमदार आलेले आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या घोषणा होत असतानाही आता तुम्ही बघा जय श्रीरामच्या घोषणा सुरू झालेल्या आहेत। जय श्रीरामच्या घोषणा ह्या जोरजोरात सुरू झालेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा सुरू झालेल्या आहेत, परंतु पहिल्यांदाच जय श्रीरामच्या घोषणा इथे पाहायला मिळत आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे फोटो सेशनच्या मागे एक कारण असतं, ही जी टर्म आहे या टर्मचं हे शेवटचं हिवाळी अधिवेशन आहे आणि त्यामुळे हे फोटो सेशन केलं जातं। नेक्स्ट जेव्हा हिवाळी अधिवेशन असेल तेव्हा हिवाळी अधिवेशनामध्ये हे जे चेहरे आहेत त्या चेहऱ्यामध्ये काही बदल झाले असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील किंवा आमदार असतील, यांच्यामध्ये काही बदल झाले असतील। त्यामुळे हे जे हिवाळी अधिवेशन, शेवटचं हिवाळी अधिवेशन या टर्मचं आहे, त्यामुळे हे फोटो सेशन असतं। ठीक, कपिल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर फोटो सेशन पूर्ण झालेलं आहे। फोटो सेशनसाठी सर्व आमदार मंत्री या ठिकाणी उपस्थित होते, त्यावेळेला गिरीश महाजन आणि बांगर या दोघांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी केली जात होती, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असंही या ठिकाणी घोषणाबाजी सुरू होती। झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य। काही वेळापूर्वी फोटो सेशन रद्द करण्यात आलं आणि आता 12च्या सुमाराला पुन्हा एकदा फोटो सेशन सुरू झालेले आहे। काही वेळापूर्वी फोटो सेशन रद्द करण्यात आलं, त्यावेळेला नाराजी व्यक्त करण्यात आली होती विरोधकांकडून। जयंत पाटील त्यावेळेला काय म्हणालेले, नाना पटोले काय म्हणाले होते आणि या सगळ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं होतं बघूया। गंभीर घटना आहे ही, अशी सहजासहजी आपल्याला निग्लेक्ट करता येणारी नाही। आणि तुम्ही जे म्हणताय की आम्ही निरोप दिलेला, निरोप आम्हाला हे मधले बसलेले सद्ग्रस्त आहेत ते शेवटच्या भास्कररावांना आणि आम्हाला शेवटच्या क्षणी सांगायला आले की निघा म्हणून। दुसरा प्रश्न असा आहे की
काही सिनियरिटीचा प्रोटोकॉल आहे का नाही? जे 7-7 वेळा 8-8 वेळा या विधानसभेत निवडून आलेले आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याचा पत्ता नाही. फक्त हा विधिमंडळाचा विधानसभेच्या सदस्यांचा फोटो आहे, मंत्र्यांचा फोटो नाही. त्यामुळे विधानसभेच्या सदस्यांना काहीतरी प्रोटोकॉल असला पाहिजे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सरकार तुम्ही आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो, तुम्ही आला नाही आणि मुख्यमंत्री आले नाहीत. आम्हाला मधले हे सदग्रस्त आहेत त्यांनी मला सांगितलं येऊन की मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे. शेवटी राज्य तुमचं आहे या सभागृहात का त्यांचं आहे याही नवा प्रश्न तयार होतो. त्यामुळं काल जेवण झालेलं असल्यामुळे जास्त कडू मी बोलत नाही. पण अध्यक्ष महाराज, जे तुमचे मधले व्यक्ती आले तर आम्हाला शेवटच्या क्षणात जेव्हा बेल वाजली त्यावेळेस हे आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आले नाहीत म्हणून. पण हे दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत अध्यक्ष महाराज. तिथं हे आले असते तर खुर्ची खाली होती ना मुख्यमंत्र्यांची अध्यक्ष महाराज, एक बसून गेले असते तिथं. तशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज. तर हे होऊन गेलं असतं या निमित्तानं. पण अध्यक्ष महाराज खरं तर आजचा जो फोटोग्राफचा हे आहे अध्यक्ष महाराज, हे पुढच्या काळात होऊ नये याला गांभीर्याने घ्यावं आणि सिनियरिटी माजी मुख्यमंत्री हे सगळ्या सिनियरिटी त्या ठिकाणी ग्राह्य करून आपण त्या पद्धतीचं सेटिंग अरेंजमेंट करावं एवढी सूचना. सन्मान्य ही जागा तुमच्याकरता रिकामी ठेवली होती किंवा किमान फोटोत तरी बसून घ्या. सह्याद्रीची उंची म्हणजे